पाहायला मिळते? निश्चितच असं म्हटलं जातं की भाजप हा पूर्ण 5 वर्ष हा निवडणुकांचा अभ्यास आणि तयारी करणारा पक्ष आहे. म्हणजे आल्या निवडणुका आणि त्यानंतर कामाला लागले असं भाजपच्या बाबतीत म्हणता येत नाही. त्यांच्याकडे पूर्ण वेळ सेल सुरू असतो आणि सेल म्हणजे त्यांच्याकडे विभाग सुरू असतो आणि त्या विभागामध्ये पूर्ण वेळ निवडणुकांच्या दृष्टीने एक प्रकारची तयारी केलेली असते आणि तीच कुठेतरी दिसून येते. अक्षता, मला ना म्हणजे बाकी निकालांबाबत फार असं आश्चर्य वाटलं नाही, पण विशेषतः महापालिका आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने जिल्हा परिषदांमध्ये भाजप आलेले आहे, तर मला असं वाटतं की इतर पक्षांसाठी विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी ही थोडीशी चिंतेची बाब असू शकते. कारण जिल्हा परिषदा असू द्या किंवा पंचायत समित्या किंवा ग्रामपंचायत, इथे कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वर्चस्व राहिलेला आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर टिपिकल पांढरे कपडे, कडक कपडे घातलेले लोक आणि त्या पद्धतीची जी सगळी स्टाईल आहे ती कायम काँग्रेस राष्ट्रवादीची राहिलेली आहे. आणि अशा ठिकाणी जिथे यांचा कोअर एरिया मानला जातो, जो स्वतःची अशी ताकद बलस्थान असलेला जो भाग आहे तो मानला जातो, जिथे हा पक्ष मुळापासून रुजलेला होता, त्या ठिकाणी भाजपने येणं, त्या ठिकाणी भाजपने नुसता चंचू प्रवेश केलेला नाहीये, तर जोरदार प्रवेश करणं हे असं धोक्याचं असू शकतं पुढच्या काळातल्या राजकारणासाठी. आणि म्हणून आता तरी सावध होणं गरजेचं आहे. सध्या जर तुम्ही बघितलं तर नेत्यांनी वरती केलेली कामं असू द्या, आजपर्यंत त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केलेला आहे, खरं तर यावेळेस अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःच्या सगळ्या सभा रद्द केलेल्या होत्या आणि आम्ही कुठल्याही पद्धतीचा प्रचार करणार नाही हे सांगितलेलं होतं. मात्र असं करून सुद्धा लोकांनी ज्या पद्धतीने मतं दिलेली आहेत, मला वाटतं ते जास्त बघण्यासारखं आहे. विशेषतः आता 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवरती आताच्या घडीला भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे आणि इतर पक्षांसाठी ही थोडीशी चिंतेची आणि विचार करण्यासारखी बाब आहे. भाजपसाठी निश्चितच आनंदाची बाब असू शकते, कारण ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे, आखणी केलेली आहे, उमेदवार दिलेले आहे, तर त्याचा कुठेतरी रिझल्ट जो आहे तो आता दिसायला सुरुवात झालेली आहे आणि भाजप